आज बघा रात्रीच्या जेवणाला असा केला आहे बेत मस्तपैकी चीज सँडविच, ग्रिल सँडविच आणि प्लेन सँडविच असे 3 प्रकारचे सँडविच केलेले आहे। भाची आणि भाचा आला होता तर म्हणलं चला असा काहीतरी बेत करूया छान असा सँडविचचा। सगळ्यांनी पटापट सगळं साहित्य कटिंग करून दिलं मस्त बघा। मी चटणी केली किती मस्त हिरवीगार आहे ना। ह्याच्यामध्ये बासकी डाळ, कोथिंबीर, मिरची, लिंबू, साखर आणि मीठ घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून ते एकत्र वाटून घेतलेलं आहे। लिंबू टाकल्याने कलर एकदम हिरवागार असा येतो। तर ब्रेडला बघा बटर लावून घेतलेला आहे। नंतर ती ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे आणि सगळं आपलं बघा माझी लेक हे सँडविच बनवते आहे। पटापट बघा तिने एका टायमाला हे आता हे 6 आहे आणि एक असा बाजूला आहे। एका टायमाला तिने 7 असे सँडविच बनवलेले आहे। बीट पण बघा मोठमोठे असे भेटले होते तर आता ते सेटिंग होत नाही आहे सँडविचवर बरोबर, म्हणून बघा तिने ते बीट काढले आणि ते आता ती वरच्या साईडला ठेवते आहे बीट। हे बघा आता ते सँडविचचे एकदम व्यवस्थित सेटिंग झालेले आहे आणि बीटच्या वर छान तिने बघा कांदा ठेवलेला आहे। रोज चपाती भाजी खाऊन वगैरे असा भाकरी वगैरे खाऊन कंटाळ येतो तर कधीतरी असं वेगळं बेत मस्त। बाहेर आपण जातो एकच सँडविच खाल्लं जातं, घरामध्ये बघा एक जण 4 सँडविच खातात। ओव्हन आहे पण तो अजून सेट केलेला नाही आहे, आम्ही घर शिफ्टिंग केलं आहे म्हणून। तर आता सध्या हे तव्यावरच आम्ही ग्रिल करतो आहे। कॅमेऱ्याच्या बॅक साईडला सगळे असे उभे आहेत खाण्यासाठी। सँडविच कधी तयार होतोय आणि कधी असं खातोय तर बघा असे मस्त तव्यावर पण विदाऊट ओव्हनचे खूप छान अशी कुरकुरीत सँडविच तयार होतात। आता बघा सुरुवातीला एक ठेवलं होतं, डिमांड वाढली आहे म्हणून तव्यावर 3 ठेवावे लागले आहे। आणि हे बघा गरम सँडविच आहे म्हणून ते पटापट खाल्ले जातात आहे, म्हणून एका टायमाला तव्यावर 3 आता ठेवते आहे सँडविच। आणि एका बाजूला बघा चीजवाले पण सँडविच करते आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कसं वाटलं आजचा बेत नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।